नमस्कार. इतिहासाच्या पटलावरनं एक असा काळ होता जेव्हा मानव पूर्णपणे शिकारी पण नव्हता आणि तो शेतकरीही बनलेला नव्हता. हा होता बदलाचा काळ, प्रयोगांचा काळ आणि एका नव्या सुरुवातीचा काळ. आज आपण मानवी इतिहासातल्या याच एका निर्णायक आणि तितक्याच विलक्षण टप्प्याबद्दल जाणून घेणार आहोत, मध्यपाषाण युग. विचार करा, हजारो वर्षांपूर्वीचं हे जग, जिथे ते मोठं हिमयुग नुकतंच संपलं होतं आणि पृथ्वीचं हवामान हळूहळू बदलत होतं. ह्याच बदलत्या जगाशी जुळवून घेताना मानवाने त्याची जुनी जीवनशैली आणि नव्या शक्यता यांच्यामध्ये एक पूल बांधला. आणि हाच तो मध्यपाषाण युगाचा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा काळ म्हणजे काय? तर शिकारीच्या भटक्या जीवनाचा शेवट आणि शेती करून स्थिर जीवनाची सुरुवात यांच्यामधला एक संक्रमणाचा म्हणजे बदलाचा टप्पा होता. या काळात मानवाने भविष्यासाठी पहिलंच पण एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललं होतं. आपण जर काळाच्या पटलावर पाहिलं ना, तर हा बदल साधारणपणे इसवी पूर्व 10,000 वर्षांपासून सुरू झाला. म्हणजे बघा, जेव्हा शेवटचं हिमयुग संपलं, हवामान थोडं उबदार आणि स्थिर झालं, तेव्हा मानवाच्या प्रगतीसाठी संधींची जणू काही नवी दारच उघडली गेली. आणि या बदललेल्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम कशावर झाला असेल? तर तो मानवाच्या जगण्यावर. अन्नाच्या शोधात सतत रानोमाळ भटकण्याऐवजी माणूस आता एका ठिकाणी जास्त काळ थांबू लागला होता. हा भटकंतीकडून स्थिरतेकडे होणारा एक खरंच क्रांतिकारी प्रवास होता. फरक खरंच खूप मोठा होता. पुरापाषाण युगात जीवन म्हणजे सतत अन्नाच्या शोधात भटकत राहणं. पण आता मध्यपाषाण युगात माणूस पूर्णपणे स्थिर झाला नसला तरी त्याची भटकंती बरीच कमी झाली होती. तो एकाच ठिकाणी बराच काळ राहू लागला होता. नद्या आणि तलावांच्या काठी अशा लहान लहान वस्त्या तयार होऊ लागल्या. साहजिकच आहे, जिथे पाणी आणि अन्न सहज उपलब्ध होतं तिथे काही काळ मुक्काम करणं सोपं झालं. आणि मला वाटतं यातूनच पुढे जाऊन समाज आणि संस्कृतीचा पाया रचला गेला. पण ही जी नवी जीवनशैली होती ना, ती एका तांत्रिक क्रांतीमुळे शक्य झाली. माणसाच्या हातात आली नवी, लहान पण जास्त धारदार अवजारं, ज्यांनी शिकारीचं आणि जगण्याचं चित्रच जणू काही पालटून टाकलं. दोन्ही युगांमधला फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय, नाही का? पुरापाषाण युगातली ती मोठी ओबडधोबड अवजारं आणि त्यांची जागा आता घेतली लहान, सुबक आणि जास्त अचूक काम करणाऱ्या साधनांनी. हा फक्त अवजारांमधला बदल नव्हता, तर माणसाच्या विचारांमधली एक मोठी प्रगती होती. या लहान पण अत्यंत प्रभावी अवजारांना मायक्रोलिथ्स असं म्हणतात, म्हणजे सूक्ष्म दगड. बाणांची टोकं, भाल्यांची पाती किंवा अगदी सुरीसारख्या अनेक कामांसाठी ही लहान पण धारदार अवजारं वापरली जात होती. हा त्या काळातला एक जबरदस्त गेम चेंजर शोध होता, असं म्हणायला हरकत नाही. या नव्या अवजारांनी जगण्याचे मार्गच बदलून टाकले. शिकार अधिक प्रभावी झाली, ज्यामुळे आहारात विविधता आली. आणि जेव्हा पोटाची चिंता थोडी कमी झाली, तेव्हा मानवाला स्वतःला व्यक्त करण्यासाठी कलेसारखं एक नवं, सुंदर माध्यम मिळालं. या काळातला सगळ्यात क्रांतिकारी शोध कुठला असेल तर तो म्हणजे धनुष्यबाण. यामुळे धोकादायक प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवून जास्त अचूकपणे शिकार करणं शक्य झालं. शिकारीच्या इतिहासातली ही एक प्रचंड मोठी झेप होती. धनुष्यबाणामुळे केवळ शिकारच सोपी झाली नाही, तर मासेमारीसाठी गळ आणि जाळ्यांचा वापरही सुरू झाला. यासोबतच जंगलातून फळं, कंदमुळं गोळा करण्याचं प्रमाण वाढलं. यामुळे काय झालं? तर मानवाचा आहार पूर्वीपेक्षा खूप जास्त वैविध्यपूर्ण आणि पौष्टिक बनला. अन्न गोळा करणं हे आता एकट्या दुकट्याचं नाही, तर एक सामूहिक काम बनलं होतं. एकत्र काम करण्याच्या याच गरजेतून सामाजिक संबंध घट्ट झाले आणि समूहाने राहण्याच्या संकल्पनेला पहिल्यांदाच बळकटी मिळाली. पण माणसाचं आयुष्य केवळ जगण्याच्या संघर्षापुरतं मर्यादित नव्हतं. त्याने आपल्या भावना, अनुभव आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी एक अद्भुत माध्यम शोधलं. आणि ते म्हणजे कला. आणि गुहेच्या भिंती त्यांच्यासाठी कॅनव्हास बनल्या. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपल्या भारतात मध्य प्रदेशातल्या भीमबेटकाच्या गुहा. इथल्या भिंतींवर हजारो वर्षांपूर्वीची चित्रं आजही जिवंत आहेत. या चित्रांमधून आपल्याला त्यांचं दैनंदिन जीवन, त्यांच्या शिकारीच्या पद्धती, सण आणि त्यांच्या श्रद्धा यांची एक थेट झलक मिळते. मध्यपाषाण युग हे केवळ एका युगाचा शेवट नव्हता, तर ते एका मोठ्या कृषी क्रांतीची तयारी होती. या युगानंच शेती
आणि पशुपालनावर आधारित नवपाषाण युगाचा भक्कम पाया रचला. या काळात वनस्पती आणि प्राण्यांबद्दल जे ज्ञान मिळालं त्याच अनुभवाच्या जोरावर पुढे मानवाला शेती आणि पशुपालनाचा शोध लावणं शक्य झालं. म्हणजे शिकारीचा जीवनातून शेतीकडे होणारा हा प्रवास मध्यपाषाण युगातच सुरू झाला होता असं म्हणता येईल. म्हणूनच मध्यपाषाण युग हे केवळ 2 युगांमधलं अंतर नाही, तर तो मानवी इतिहासाचा एक असा पाया आहे ज्यावर आपल्या आजच्या आधुनिक जगाची इमारत उभी आहे. क्षणभर विचार करा, जर हा महत्वाचा टप्पा कधी आलाच नसता तर आपलं जग आज कसं असतं?